नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं कांदा निर्याती संदर्भात, कांदा भाव संदर्भातील कांदा या ठिकाणी भाव वाढणार का, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल नवीन असाल तर हा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स असतात, थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत करू शकता। पथकातील अधिकारी असे केंद्रीय विपणन व तपासणी संचालनालयाचे उपकृषी पणन सल्लागार BK पृष्टी, किमान किंमत समर्थन उपायुक्त विनोद गिरी, फलोत्पादन सांख्यिकी उपसंचालक पंकज कुमार, विपणन व तपासणी संचालकाचे विपणन अधिकारी सोनाली बागडे। शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तक्रारीचा पाऊस, कांदा शेतकरी ठराविक शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून खरेदी होत आहे। शेतकऱ्यांच्या नावे बनावटी खरेदी दाखवून पैसे काढले जात आहे। कांदा खरेदी पारदर्शकता नसल्याने गैरप्रकार पांघरून अधिकारी घालवतात। कांदा उत्पादकांना रास्त भाव मिळण्याऐवजी कांदा काही ठिकाणीच व्यापाऱ्यांसंबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघ मालामाल झाले आहे। नाफेड व NCFचा कांदा या संस्था कांदा उत्पादकाऐवजी व्यापाऱ्याकडूनच जास्त कांद्याची खरेदी केली जात आहे। शेतकऱ्याकडून 15 ते 20 रुपये किलो दराने खरेदी करून व्यापाऱ्यांनी 30 रुपयाची खरेदी दाखवली जात आहे। ही होती महत्त्वाची अपडेट कांदा भाव संदर्भातील, जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। ही कांदा निर्यातीत केंद्र सरकारने सातत्याने हस्तक्षेप केला आहे, त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधीचा तोटा सोसावा लागला तरी ग्राहक हितांना प्राधान्य देण्याच्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे कोणीही लक्ष दिले नव्हते। त्यामुळे केंद्र सरकार हे उशिरापणे शहाणपण सुचले असून वराती मागून घोडे या म्हणीप्रमाणे केंद्राची प्रतिनिधी म्हणून माहिती घेण्यासाठी आले आहेत। मात्र या पथकासमोर शेतकरी, कांदा व्यापारी, निर्यातदार, बाजार समिती पदाधिकारी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी चुकीच्या धोरणावर आपले रोखठोक मते मांडली आहेत।